परवा एक प्रकरण या ठिकाणी असं झालं की या ठिकाणी वर्ल्ड कल्चर फेस्टिवल नावाचं एक फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आला। त्या फेस्टिवलमध्ये या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या देशातली संस्कृती असेल त्याचं इथं स्टॉल लावले, त्याचं प्रदर्शन केलं, काही त्या तिथल्या संस्कृतीचे डान्स असतील ते केले, तिथलं नृत्य सादर केलं। पण हे सगळं करत असताना आमचं सरळ म्हणणे होतं की काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिली याच्यावरती आक्षेप घेतला की तुम्ही हे कल्चर फेस्टिवल आयोजित करा, याला आम्हाला काहीच हे नाहीये, परंतु भारत भूमीच्या विरोधामध्ये जे देश आजवरती कारवाया करतात, मग पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल किंवा इतर कुठलेही देश असतील, त्या देशाचं उदात्तीकरण तुम्ही आमच्या कॅम्पसमध्ये या भारत भूमीवरती करू नका, असं इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणे होतं। त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या काही कार्यकर्त्यांशी विद्यार्थी आघाडीशी संपर्क केला त्यावेळी आम्ही त्यांना पहिली सूचना दिली की तुम्ही एक लेखी स्वरूपाचं निवेदन तुम्ही संबंधित प्रशासनाला द्या आणि त्याच्यावरती त्यांची कारवाई होईल असं तुम्ही त्यांच्यावरती निदर्शन व्यक्त करा देतं। परंतु त्यांनी त्या आमच्या जे काही निवेदन त्या विद्यार्थी मित्रांनी केलं होतं त्याला केराची टोपली दाखवली, त्याच्यावर काही झालं नाही। त्यानंतर 5:30 वाजता आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाने इथं आल्यानंतर आम्ही इथं पाहिलं की बांगलादेशचा एक स्टॉल लागला होता। त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की यांना आम्ही सांगितलं तुम्ही झेंडा काढा, त्यांनी झेंडा काढला नाही, एकदा झेंडा काढायला सांगितलं, त्यानंतर त्यांनी दुसरा झेंडा लावला। मग दुसरा झेंडा ज्यावेळी त्यांनी लावला त्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांनी जे काही पद्धतीने त्यांना उत्तर द्यायला पाहिजे तर स्टॉलचा संपूर्ण नासधूस केलीच, परंतु आम्ही बांगलादेशचा झेंडा जाळला, त्या ठिकाणी त्यांचे मुर्दाबादचे नारे दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला 10 मिनिटांनी कळलं की आज आम्ही यायच्या 20 मिनिटं आधी त्या ठिकाणी सुदानच्या विद्यार्थ्यांनी तलवारी नाचवल्या होत्या। तर इथं मला एक आपल्या माध्यमांच्या वतीनं मला इथं प्रश्न विचारायचा आहे MIT ला की जर तुम्ही संस्कृती सांगताय तर कुठली संस्कृती सांगताय, तुम्ही इथं दहशतीचं वातावरण तयार करताय। या ठिकाणी आमचे विद्यार्थी असतील किंवा भारताबाहेर येणारे विद्यार्थी असतील, त्यांनी या ठिकाणी मैत्रीच्या भावनेतनं राहिलं पाहिजे, इथल्याही संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे असं आम्हाला वाटतं। ही वीरांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे आणि ह्या भूमीचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे। परंतु जर तुम्ही इथं नंग्या तालवारी नाचवणार असतील तर भारतीय जनता युवा मोर्चा कदापि खपून घेणार नाही आणि जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। पुढची तुमची काय ऍक्शन असणार? आता पुढची ऍक्शन असं आहे की आम्ही त्यांना निवेदन दिलंय, संबंधित पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिलंय की हे वारंवार होते। मागील काही 2 वर्षापूर्वी इथं पाकिस्तानचा झेंडा होता, आपण जर बघितलं तर पाकिस्तान असं एक दिवस जात नाही की पाकिस्तान त्यांच्या पूरपात्या करण्यापासून थांबत नाहीये। रोज आपल्या भारत मातेचा सैनिक आहे तो रोज तिथं धाराकीर्ती पडतोय। आज ऑपरेशन सिंदूर आजही थांबलं नाहीये। त्या ऑपरेशन सिंदूर होण्यापाठीमागचं जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये खोला जायला नको, संपूर्ण देशाला जगाला माहिती आहे की निष्पास व्यक्तींना पाकिस्तान कशा पद्धतीने कारवाई करून मारतंय। तर माझं म्हणणं हेच आहे की अशा देशाचं लांबूनचारण आपण का केलं पाहिजे? वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी वगैरे हे सगळं नावाला ठीक आहे, पण तुम्हाला हेच मला कराड सर असतील अन्यथा त्यांच्या सगळ्यांना एक मला विचारायचं, तुम्ही 2 मिनिटं स्वतःला त्या बांगलादेशमध्ये उभं राहिलेत असं फील करून बघा। 2 मिनिटं तुम्ही त्या जे आपल्या काश्मीरमध्ये जे काही घटना घडली त्या प्रसंगामध्ये तुम्ही स्वतःला आहे असं बघा, तुमच्या कुटुंबांना आहे असं बघा, मग तुम्हाला काय विचार येईल ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघितलं पाहिजे ना। आणि मला फक्त MIT प्रशासनाला नाही सांगायचं तर पुणे शहरामध्ये अशा आणखीन काही कॉलेजेस आहेत तिथे हा प्रकार घडतोय। मला तुमच्या माध्यमातून त्यांना सरळ सांगणं आहे की तुम्ही आता वेळ आहे, तुम्ही हा विषय इथंच थांबवा। बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल अथवा भारताबद्दल जे भारताच्या विरुद्ध भूमिका घेणारे देश आहेत, आम्ही त्यांचं लांबून चालन, त्यांचं उदात्तीकरण या भूमीवरती कदापि खपून घेणार नाही।